त्यात ज्येष्ठ कन्या सौभाग्यवती नंदाबाई सुरेंद्रसिंग पाटील मुक्ताईनगर, सौभाग्यवती कोकिलाबाई वीरेंद्रसिंग पाटील नांदगाव, सौभाग्यवती अनिताबाई नरेंद्रसिंग गिरासे टाकरखेडा, सौभाग्यवती सुनीताबाई लालसिंग गिरासे ओसरली आणि सौभाग्यवती संगीताबाई भारतसिंग सिसोदिया, गाव कोणतं आहे, वाणी. अशा 5 कन्या आणि या 5ही कन्यांच्या कडून या कीर्तनाचं आयोजन आहे. खरं म्हणजे एक काळ असा होता की पतीच्या खिशातनं पैसे चोरून त्या गोष्टी करता येत होत्या, परंतु आता फोन पेमुळे लाला बाप्पा लाला अण्णा म्हणले की तसं काही नाही. पण एक सासूबाईच्या साठी जावयांचंही समर्पण आहे आणि कन्यांनी आपल्या आईच्या निमित्ताने या कीर्तनाचं आयोजन केलंय. मी ज्यांच्याकडे फेटा बांधला त्या बोलल्यात की आई ज्या दिवशी या गावाला निरोप देतात त्या दिवशी सुद्धा पावसाने थोडीशी रजा घेतली होती आणि त्यांच्या निमित्ताने ज्या दिवशी कीर्तन होते त्या दिवशी सुद्धा पावसाने रजा घेतली. म्हणजेच नानोमा म्हणायचे ना, नानोबांचं देवावरही प्रेम आणि देवाचंही नानोबांवर प्रेम. विठ्ठला विठ्ठला. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्कार आहेत. जातक पासून मला तर वाटतं जातक हा 3रा संस्कार आहे. इतकं जो गर्भाधान संस्कार आहे त्या गर्भाधानापासून तर अंत्येष्टीपर्यंत अनेक संस्कार आहेत. असे 16 संस्कार. त्या अंत्येष्टीनंतर मग पुन्हा एक रक्षा विसर्जन हा एक संस्कार आहे आणि रक्षा विसर्जनाच्या नंतर गंधमुक्ती हा एक संस्कार आहे. आपण भारतीय आहोत, आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय. बाकीच्या धर्मांमध्ये काय आहे आपल्याला माहिती नाही, पण आपल्या धर्माविषयीचा हा एक असा आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली ही परंपरा, टिकवून ठेवलेली ही परंपरा आपण ती टिकवतोय. पण त्यामागे काहीतरी कारण आहे. मुक्ती हा जर शब्द असेल तर या बंधनातनं मुक्ती, म्हणून मुक्ती शब्द आहे. गंधमुक्ती. विठ्ठला 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 विठ्ठला. मुक्त होण्यासाठीच मनुष्य जन्म आहे आणि मुक्त होण्यासाठीच मनुष्य जन्मात मनुष्याने कामं केली पाहिजेत. काय वाटतं डॉक्टर? बंधनात अडकण्यासाठी कामं केले पाहिजे का मुक्त होण्यासाठी कामं केले पाहिजे? लोक आपल्याला मुक्त करत असतील, घरचे आपल्याला मुक्त करत असतील तरी देखील आपलं कुठेतरी मन आसक्त असेल तर आपण मुक्त नाहीत. शरीराने घरापासून दूर राहणं हे मुक्ताचं लक्षण नाहीये. मनाने सर्वांपासून दूर राहणे हे मुक्ताचं लक्षण आहे. ईश्वराच्या जवळ, ईश्वराच्या स्वरूपाच्या जवळ, ईश्वराच्या नामाच्या जवळ, ईश्वराच्या भक्तांच्या संगतीत राहून परमार्थ करणे मुक्त होण्याची सुरुवात आहे. पण बरेचसे लोक फक्त अर्धा तासाचा परमार्थ करतात आणि मुक्त होण्याची अपेक्षा, तर असं मुक्त होत नाही. धोतर तुम्ही किती सुंदर परिधान केलंय याला मुक्त म्हणत नाहीत. गळ्यात किती सुंदर माळा आहे याला मुक्त म्हणत नाही. तुमचं मन बंधनातनं बाहेर आलंय का त्याला मुक्त म्हणावं. विठ्ठला विठ्ठला. बंधन आणि मुक्त मुक्ती या शब्दाचाच अर्थ आहे. बंधन म्हणजे बांधलेला आणि मुक्ती म्हणजे मुक्त. मोक्ष म्हणजे काय बाळा? तुझं अजून तू बांधला गेला नाही म्हणून बरं आहे का? जाणार आहे का बांधायला? जा. मुक्त झालं पाहिजे माणसाला. स्टेज झालं मोठं आणि स्टेजवर उभा असलेला सुद्धा उंच. म्हणून माता भगिनींना आणि माझ्याकडे लाईट पाहतायत त्याच्यामुळे मी लाईटांकडे पाहू शकत नाही आणि उंच असल्यामुळे मला समोरच्यांच्याकडे बघता येत नाही. इकडच्यांना बघतोय तर ते माझ्याकडे बघत नाहीत. सर्वच सुंदर दिसते. मागची मंडळी मला सहज दिसते. बटवांना तर मला कायमच दिसतात. बटवांनांच्या घरी मी एकदा इथं सप्ताह असताना काल्याचं रात्रीचं आणि सकाळचं कीर्तन जेव्हा होतं तेव्हा इथंच मी चहा घेतला. हेच घर ना, मागचं घर. हां, तर मी तेव्हापासूनचा परिचय माझा. नवे डॉक्टर साहेबांचा, त्यांच्या धर्मपत्नींचा माझा कमीत कमी 17 वर्षाचा परिचय असल्या कारणाने ही कीर्तन सेवा सुद्धा त्यांच्या दादागिरीनेच आहे. म्हणजे बाकीचे पैसे देणार नाही असं नाही, द्यायचे. पैशांसाठी आपण कीर्तनाला या ठिकाणी तर नक्कीच आलेलो नाहीत. या ठिकाणी जिव्हाळ्याचा विषय. विठ्ठला विठ्ठला.
नागपूरचा, नागपूरवरून इथं येणे पण ते आपल्याला पाल्ला लांबवायचं. जगद्गुरु तुकोबाराय विचार शब्दाच्या द्वारा तुम्हाला मला काहीतरी सांगतायत. मनुष्य प्राणी असा आहे, तोच विचार करतो. जो विचार करत नाही त्याला पशु बनावं, आणि जो विचार करतो त्याला मनुष्य बनावं. एका वाक्यात, ज्याच्याकडे विचारांचं सामर्थ्य आहे तो कोण आहे? मनुष्य. आणि ज्याच्याकडे विचारांचं सामर्थ्य नाही, विचार शून्य जो आहे, त्याला काय म्हणावं? प्राणी, पशु. मनुष्य प्राणी आहे आणि पशु सुद्धा प्राणी आहे. ज्याच्यात प्राण निवास करतो त्याला काय म्हणावं? प्राणी. ज्याच्यात प्राण निवास करतो त्याला प्राणी जरी म्हटलं जात असेल, पण मनुष्य त्या प्राण्यांमध्ये विशेष प्राणी. विठ्ठला विठ्ठला. कारण चार गोष्टी अशा आहेत त्या सर्वांकडे आहेत. किती? पण मनुष्याकडे एक विशेष आहे. आहार निद्रा भयमय तुनंच सामान्य तत्पशुबे नराणाम. पण माणसाकडे काय? ज्ञानो होई विशेषो अधिको नराणाम ज्ञानेन हीन पशुभी समाना. ज्ञानाने मनुष्य उंच आहे. जरी सिंह हा जंगलातला राजा असला, पण त्या राजाला सुद्धा आवाक्यात आणि ताब्यात आणण्याचं सामर्थ्य मनुष्यामध्ये ईश्वराने दिलेलं आहे. काय? ईश्वराने मनुष्यामध्ये दिलेलं आहे. अशी वाक्य रचना होते कधी कधी. तर ईश्वराने ही सर्व विशेषता दिली. याही पेक्षा जगाला बांधणारा जो आहे त्याला सुद्धा बांधण्याची ताकद जगन्नायकाने मनुष्याला दिली. विठ्ठला विठ्ठला. त्याला बांधलं नाही असं नाही, त्याला बांधणारे आपल्या साधू संतांमध्येच आहेत. दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, गळा भांगोलिया 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 चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, हे दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर. प्रबल प्रेम के पाले पढ़कर प्रभु को नियम बदलते देखा, अपना मान भले टल जाए पर भक्त मान नहीं टलते देखा. प्रेमामुळे बांधला जातो तर जगाला बांधणारा सुद्धा परमात्मा भक्ताच्यामुळे बांधला जातो. म्हणून मनुष्याकडे विशेष सामर्थ्य. जमीन गोळा करणं हे मनुष्याचं काम नाही असं नाही, काम आहे, पण जमिनीत अडकून राहणे म्हणजे मनुष्याला अजून सुद्धा मनुष्य पण कशासाठी भेटलंय ते माहिती नाही. कीर्ती, प्रसिद्धी, नाव या तीन गोष्टी पैशाच्या आजूबाजूला फिरतात. किती? कीर्ती, प्रसिद्धी, नाव पैशाच्या आजूबाजूला फिरतात, पण तिथं घेऊन जाणारा पैसा नाही. म्हणून मनुष्याने काय केलं पाहिजे त्याच्यासाठी, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय विचार करायला सांगतात. काय सांगतात? हा यथार्थ उपदेश आहे. इथं पुष्पक वाणीचा उपदेश नाही, इथं रोचक वाणीचा उपदेश नाही, इथं यथार्थ वाणीचा उपदेश आहे. आणि तो सुद्धा तुमच्या माझ्यासाठी आहे. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी केला गेलेला उपदेश हा वेगळा असतो, आणि इतरांचा स्वतःचा परमार्थ साधण्यासाठी केला गेलेला जो उपदेश असतो तो यथार्थ उपदेश असतो. कोणता? झोपलेला आहे ना? फार चांगले श्रोते दिसत आहे, जरी कमी असले, आणि पाऊस जास्त पडल्यामुळे कोणाला झोप लागणार नाही, दिवसात झोपू शकतात. तर यथार्थ उपदेश. आता हा जो बटन फिरवणार आहे हा रोज उपदेश ऐकतो, पण ह्याच्या डोक्यामध्ये तो यथार्थ प्रवेश करत असेल सांगता येत नाही. काही काही गोष्टी यथार्थ जरी असल्या परंतु लोकांना त्या रोचक वाटत नाहीत, म्हणून त्या पटत नाहीत. काही रोचक गोष्टी असतात पण त्या यथार्थ नसतात, लोकांना पटतात. नाटकातला कलाकार हा शब्द गोड फेकतो, पण तो रोचक उपदेश मानला जातो, तो यथार्थ उपदेश मानला जात नाही. जगद्गुरु तुकोबारांनी इथं यथार्थ उपदेश केलेला आहे. का? त्याचं कारण सावधान शब्द आहे.
म्हणून माणसाने विचार केलाच पाहिजे. आता आईंचं शरीर हे 5 वर्षापासून रोगाने युक्त होतं. किती? 5 वर्षापूर्वी त्यांना संकेत दिला गेला होता डॉक्टरांकडून. आता एक डॉक्टर जावईच होते, तर संकेत होता त्यांना 2-3 ठिकाणी, 2-3 जे आहेत छातीत, अजून काही वेगळे जागा आहेत तिथं म्हणजे कॅन्सरची लागण होती. सर्वांना माहिती 2-3 महिने तुमच्या आजूबाजूला राहिल्या ताई. तर सावधान हा जो शब्द आहे या मागचं हेच कारण आहे. आईंचं नाक फार मोठं आहे. आई तारुण्यामध्ये सर्व ज्या ज्या काही सुंदर स्त्रीमध्ये लक्षणं असतात ते लक्षणं सर्व होते, परंतु तरी देखील सावधान शब्द मी तुमच्या माझ्यासाठी का वापरतोय त्या मागचं कारण आहे. किती देखणं शरीर असलं पण त्याचा नाश निश्चित आहे म्हणून सावधान. नाश निश्चित आहे म्हणून सावधान. तुम्ही किती मिळवलं तरी देखील तुम्हाला मरावं लागणार आहे म्हणून सावधान. तुम्ही किती मोठ्या नातेवाईकांचे जवळचे असले तरी देखील तुम्हाला जावं लागणार आहे म्हणून सावधान. किती गोड आहे. तेरे जैसे लाखो आए, लाखो इस माती ने खाए, रहा न नामो निशान रे बंदे, मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे, मत कर तू अभिमान. म्हणून सावधान. पण सावधान कोण राहतो? ज्याच्याकडे विचार येतो विठाला विठाला विठाला. काही लोकांकडे 2च विचार आहेत महाराज, खाना पिना सोना बस. किती? खायचं प्यायचं. दारू पिणारा सुद्धा सांगतो मी सुद्धा विचार करतो काय, आणि माडकरी सुद्धा सांगतो मी सुद्धा विचार करतो. दारू पिणारा सांगत असतो एकचदा जन्म भेटतो, हा पुन्हा पुन्हा भेटणार नाही म्हणून खावं. आणि माडकरी सुद्धा म्हणतो मला सुद्धा एकचदा जन्म भेटलाय पण मला मुक्त व्हायचंय. विचार 3 कक्षांमध्ये केला जातो. किती? आज आपण विचार आणि सावधान इथंच राहू, आपण जास्त काय पुढे जायचं नाही. चिमणी. कोणत्या गोष्टींचा कधी कधी विचार करायचा, कोणत्या गोष्टीचा विचार करू नये, कोणत्या गोष्टीचा सतत विचार करायचा. लक्षात येते का? पुरींनी खाली माना घालून घेतला. डॉक्टर नानी कोणत्या गोष्टींचा विचार करायचा. या आता तुम्ही ही गडबड करू नका पोरो. हे पोट्याव हे दोन्ही अण्णांचे नातवंद दिसत आहेत. ज्यासना लांब भल्ला नाके त्या नाते, कारण या घराचा परिचय लांब नाके. विठाला विठाला मला जास्त काय राणी बोलता येत नाही, ती गावरान होते, जास्तच गावंढळ होते. काही गोष्टींचा विचार कधीच करू नये, पण त्याच गोष्टींचा लोक जास्त विचार करतात. विनेकरी बाबा. रिकाम्या गोष्टींचा विचार करणारा समाज जास्त आहे का आपलं कल्याण करून घेण्याचा विचार करणारा समाज जास्त आहे? आता तिकीट कोणाला भेटतंय, कोण निवडणुकीत उभा राहणार आहे, कोण कोणत्या पक्षात प्रवेश करतं, ही विचार करण्याची तुम्हाला गरज आहे का? 1000 घ्यायचे खिशात ठेवायचे डायरेक्ट मतदान करायचं का? एवढा विचार करून सुद्धा तुम्ही वात्रटपणा तोच करता ना. काय करता शेवटी? एवढा विचार करून काय करतात? ज्याचे जास्त पैसे. ह्या विचारांची गरज नाही. उकिरडा कोणाचा कुठं टाकलाय मग त्याच्यासाठी ग्रामपंचायत आहे, तुम्ही निवडून दिलेलं असतं त्यांना. त्यांनी विचार करायला पाहिजे गावात अतिक्रम कुठं वाढतोय, गावात कोणाच्या पायऱ्या पुढे आल्यात, गावात कोणी अतिक्रमण केलं हे त्यांचं काम आहे. पण आपण कारण नसताना तो विचार करत बसतो. हे दावड उरून आलेत का? असं आहे ना, म्हणून विचार करून आल्यात त्या. विठाला विठाला पुढे सर काय काय टेन्शन नाही. इथं इथं या 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 जागेवर बसा. आई इकडे बसा, थोडस लांब येते. हा पुढे सर, पुढे खरकी द्या. हा बरोबर, शब्दारले सवय. काही गोष्टींचा कधीच विचार करू नये. असं म्हणतात बा,
दुसऱ्याच्या शरीराचं कधी चिंतन करू नये आणि दुसऱ्याने स्वतःच्या कष्टाने कमवलेलं जो धन आहे ते लुटण्याचा कधी विचार करू नये. स्वकष्टार्जित मिळवलेलं जे धन आहे त्या धनातला लुटण्याचा जो विचार करेल तो 100 जन्म नरकाला जातो. आणि परस्त्रीचा जो रात्रंदिवस चिंतन करतो त्याला सुद्धा नरकाशिवाय दुसरी गती नाही. म्हणून याचा कधीच विचार करू नये. दुसरा विचार आहे तो कधीतरी केला पाहिजे. आणि तो जर विचार करायचा नसेल आणि तो जर तुम्ही विचार करत नसाल तर लग्न सुद्धा करू नये. संसार करायचा आहे ना, ग्रस्ताश्रम स्वीकारलेला आहे ना, मग 4 गोष्टींचा सतत विचार करावा. त्यात थोडा सतत म्हणजे तुमचा व्यवहारिक जीवनामध्ये, आमच्या जीवनामध्ये नाही. संगतीचा विचार करावा, संपत्तीचा विचार करावा, संततीचा विचार करावा आणि प्रकृतीचा विचार करावा. विठ्ठला आपला विकास कोणाच्या सोबत होणार आहे? देखना माणूस असेल पण बुद्धू असेल तर त्याच्या सोबत आपला काय विचार होणार, विकास होणार आहे. आपला विकास झाला पाहिजे असा माणूस पाहिजे. राजा जनक फार बुद्धिमान होते. त्यांनी 8 ठिकाणी वाकडा असलेला माणूस पण त्याची योग्यता पाहिली आणि विचार केला या माणसाच्या जर आपण सन्निधीत राहिलो, या माणसाच्या अधीन राहिलो, या माणसाचा जर पाया पकडला आपण तर आपला नक्कीच या मृत्यू लोकातला प्रवास सफल म्हणजे सक्सेस होईल. इंग्रजी भाषा आता काय करावं, सफलच होईल. म्हणून त्या अष्टवक्रांना ज्या बापाने शाप देऊन गर्भात असताना शाप दिला होता, जा तू 8 ठिकाणी वाकडा असेल, बापाने जरी उपेक्षा केली असेल पण त्यांचा ज्ञानाचा त्यांचा अनुभवाचा आदर जनकांनी केला तर मुक्त झाले. म्हणून संगतीचा काय विचार करावा. कारण 2 प्रकारचा संघ आहे. एक आतला वाईट संघ आहे आणि दुसरा बाहेरचा वाईट संघ आहे. आतला वाईट संघ जर घालवायचा असेल तर बाहेरचा चांगला संघ स्वीकारावा लागेल. ध्यायतो विषयांपुंस संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामात कामात क्रोध भिजायते क्रोधात भवति संवाद स्मृती विभ्रमा स्मृतिवंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. ही शृंखला आहे महाराज. ध्यायतो विषयांपुंस, अखंड विषयांचं चिंतन करणारा माणूस त्याची बुद्धी सुद्धा भ्रमित होते आणि त्याचं मन सुद्धा अतिचंचल झाल्यामुळे त्याच्या जीवनात त्याचं पतन होतं. म्हणून आपलं पतन होऊ नये याच्यासाठी बाहेरचा संघ चांगला असावा. कारण बाहेरच्या संघावरच अवलंबून आहे. पतन उदार संघाचा महिमा, पतन उदार संघाचा महिमा, हे पतन उदार संघाचा महिमा, पतन उदार संघाचा महिमा. जावे आदमा संत सेवी, जावे आदमा संत सेवी, जावे आदमा संत सेवी, जावे आदमा संत सेवी. पतन उदार संघाचा महिमा, पतन उदार संघाचा महिमा, पतन उदार संघाचा महिमा, पतन उदार संघाचा महिमा. आता इथून इथपर्यंतचे जे लेकर आहेत, तुम्ही सुद्धा याच गावचे, तुम्ही सुद्धा याच गावचे, पण हे जे लेकर आहेत आज गळ्यात माळा घालून टाळ घेऊन उभेत, हा सुद्धा संघाचा महिमा आहे. कशाचा? एक तर या महाराजांचा संघाचा महिमा असेल, नाहीतर अजून कोणीतरी एखादा उपदेश करणारा मार्गदर्शक असेल. तर संघ असा आहे की तो वाल्याचा वाल्मिक सुद्धा बनवतो आणि संघ असा आहे आहा तो कधीतरी धर्मराज युधिष्ठिरा सारख्याला सुद्धा पत्ते खेळायला लावतो. त्याला पत्ते म्हणतो आपण. आता आपण त्याचं नाव काय? द्यूत. पहा धर्मराजा महापुण्य राशी का द्यूत खेळे दुर्योधनासी. हारो निकांता केली उपाधी ही सर्व बुद्धी शकुनी. त्याच्यातली संगती. म्हणून संगतीचा अखंड विचार करावा. किती गोड लेकर आहेत दोन्ही नातवंड. तू मोठा आहे का बाळ? हा. ज्याला खुर्ची दिली तो छोटा आणि जो पायरीवर बसला तो मोठा.
म्हणून छोट्याने पायरीचा विचार केला पाहिजे की आपण कुठं बसलं पाहिजे. विठाला 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 संघ फार महत्वाचा आहे. तो एकदम साधा आहे. लहाना जो आहे ना एकदम सरळ मनाचा दिसतो, कारण ज्याची तब्येत साधी असते ना तो सरळ असतो, एकदम सरळ आहे आणि मायमुखी, तो थोडा मायमुखी दिसतो म्हणून. आणि लाडका आहे, आणि जास्त करून तुझा आजोबाचा जास्त लाडका आहे, खूपच गोड आहे. त्याचं वय कमी आहे, शरीर मोठं आहे. खरं का? तुझं वय किती बेटा? 13. तुला पुढारी बनायचं आहे का? कारण तू खुर्ची ज्या अर्थी सोडत नाही त्या अर्थी पुढारी बनण्याचे लक्षण आहेत तुझ्या. संघ फार महत्वाचा आहे. संघाने माणसाचा फार मोठा विकास होतो. मी काय सांगतो, मी माझा अनुभव सांगत असतो. मी 12वी इयत्तेत असताना माझ्या जीवनामध्ये मला हे माहिती सुद्धा नव्हतं की आपण आळंदीला जाऊ. मला हे फार आवडतं. काही का असे ना, हे पाहुणे मंडळी आहेत का सर्व? वा वा. 5 मुली ना, त्यांचा किती मोठा धागा दोरा असेल. खरे खरे. संघ चांगला असावा. चेहरा प्रसन्न असतो तो सुद्धा संघामुळे, आणि चेहरा दुःखी असतो तो सुद्धा संघामुळे. काही लोकांना मित्र चांगला लाभल्यामुळे त्याचं दुःख सुद्धा सुखात परिवर्तित होतं, आणि काही लोकांना मित्र दुष्ट लाभल्यामुळे दुःख तर राहतच, पण सुख सुद्धा दुःखात परिवर्तित होतं. फार महत्वाचं आहे. तुकोबारायांनी असे 2-3 दृष्टांत दिलेत. ओढाळ गायीच्या सोबत चांगली गाय सुद्धा ओढाळ बनते, आणि ढेकणाच्या संगतीत हिरा सुद्धा भंग होतो. हिऱ्याची खूप मोठी किंमत आहे, पण ढेकणाला किंमत जरी नसली पण किंमत असलेल्याची किंमत नष्ट करतो. त्याचं नाव संघ आहे. विठाला विठाला. पतिव्रतेला सुद्धा पतित करणारा कुस्त्रीचा संघ आहे काय. आणि ओढाळ गाय ही सुद्धा चांगल्या गायला मार खायला लावते. म्हणून माणसाने संघ चांगला करावा, संघाचा विचार करावा, पुन्हा संपत्तीचा विचार करावा. डॉक्टर साहेब, पैसा असल्याशिवाय माणसाला किंमत आहे का? लाला अण्णा, अजून दुसरे कुठे आहेत? 3 जावई, मोठे जावई इकडे दिसतात. ते खुर्चीवर बसलेले मोठे दिसत आहेत, कारण त्यांचं मोठे पण दिसतंय बरोबर. नाही, अजून एक खुर्चीवर बसलेले तिकडे मामा आहेत भाऊ, आणि तू लहान दिसते बाई सर्वात. ना ते लहान मुलगी कोणती? या कोणाला जास्त जीव लावत होते? आई नानुमा, पाचिन्ना. नाही, पण हे जे नानी आहे ना, नानीमध्ये पूर्ण भटवान्नाचे गुण आहेत. खरे का नाही? पूर्ण व्यवहारातलं सर्व बोलणं वगैरे सर्व जे पाहिलं, नानीला जर पाहिलं, राजकारण वगैरे सर्व भटांना दिसते. विठाला विठाला मी राजकारण बोलत नाही आज, मला संघ विचार सांगायचा. इकडे बाळ, तुझं नाव काय? माझ्या पायावर पाय नको ठेवू फक्त, कारण तुझं वजन जास्त आहे. बाळ, संपत्ती कमवली पाहिजे की नको? तुझ्याकडे किती एकर जमीन आहे? 1 एकर बरबी नाही. तुझ्यात गुण चांगले, तू माडकरी आहे, पण तरी देखील जर तुझ्याकडे पैसा नसला, तुझ्या लग्नाला अडथळा येणार नाही का? वा, पोर देवात नाही, इथलं तोंड यानं संगे माते नाही देवात आखोत्या. ज्या पण पैसा नाही ना त्यांनी मौन धरू म्हणे का. पैशाशिवाय कोणी नातेवाईक नाही बरं का माय. पैशाशिवाय कोण नातेवाईक आहेत का आपले? प्रतिभाताईच्या सोबत फोटो काढणारा जेव्हा आम्ही बघायचो, तेव्हा प्रतिभाताईचा दूरचा माणूस, ती प्रतिभाताई सुद्धा ओळखत नव्हती, तरी देखील सांगायचे नातेवाईक. आता प्रतिभाताईंना राष्ट्रपती पदाच्या वरून खाली उतरून किंवा राजीनामा देऊन कमीत कमी 17 वर्ष होत चाललेत. किती? आता 17 वर्षात कोण प्रतिभाताईंना भेटायला गेलं बरं का? प्रतिभाताईंना तेव्हा का भेटायला जात होते, आणि आता का प्रतिभाताईंचा विसर पडला? एकतर पद, नाहीतर पैसा. पैसा असेल, पद असेल,
तर दूरचे जवळ राहतील. पैसा पद जर नसेल तर जवळचे सुद्धा दूर जातात. माझं म्हणणं नाहीये सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई रे भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई। दिल का साथी नहीं कोई, दिल का साथी नहीं कोई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई। काय कबीर महाराजांचे भाव गोड आहेत. जब लगा अपने पास पैसा, तब लग सब ही खुशामत करे, पैसा निकल गया तो भाई कोई न मीठा बोले. आहा, म्हणून संपत्तीचा विचार केला पाहिजे, पण कोणत्याही मार्गाने पैसा कमवू नये. कोणत्याही मार्गाने मिळवलेला जो पैसा आहे त्याचं आयुष्य 10 वर्ष असतं. किती? त्याच्या पलीकडचं जे आयुष्य असतं ते एक तर रोगाचं असतं, शत्रूंचं असतं, नाहीतर मग घरात वादच सुरू असतात. म्हणून उत्तम व्यवहाराने मिळवलेला पैसा हा 100 वर्षाचं आयुष्य घेऊन येतो. आणि कुमार्गाने मिळवलेला जो पैसा आहे, महाभारतातला श्लोक आहे बरं का, तो फक्त 10 वर्षाचंच आयुष्य घेऊन येतो. किती? म्हणून संपत्ती मिळवली पाहिजे, पण कोणत्याही मार्गाने नाही. किती गोड आहे. जोडून धन उत्तम व्यवहारे, जोडून आदर उत्तम व्यवहारे, जोडून आदर उत्तम व्यवहारे, जोडून आदर उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेद करे, उदास विचारे वेद करी, उदास विचारे वेद करे. उत्तमाची गती तो एक पावेन, उत्तमाची गती तो एक पावेन, उत्तमाची गती तो एक पावेन, उत्तमाची गती तो एक पावेन. म्हणून संपत्ती पाहिजेच. या जगामध्ये आमचे गुरुदेव वैकुंठवासी नथुसिंग बाबा कायम सांगायचे, माणसाला माणूस परिचय आपला कधीच देत नाही, पण ज्याच्याकडे पैसा असेल त्याचा परिचय करण्याची गरज नाही, त्याचा परिचय सहज होतो. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. बरं का बेटा, तुझं नाव काय सांगितलं मला? देवांश. हा, देवाचा अंश, ममाई वांश. माडकरी का भाऊ? नाही, देवांश या नावाला सार्थक करावं लागेल काही दिवसानंतर. देवांश. जो देवतार्चन करतो, ब्रह्मा म्हणजे ब्रह्मतर्पण करतो बरं का, ब्राह्मण कर्म विशेष करतो, देवतार्चन विशेष करतो, ज्याची वाणी मधुर असते बरं का, जो दानात विशेष पुढे असतो त्याला म्हणावं देवांश. काय म्हणावं? हा. आणि राक्षसांश जो रविवार टिकू म्हणजे सोडतच नाही, राक्षसांश. लहान्याचं मोठ्याचं नाव कुठे आहे? मोठा कुठे आहे आपला? करण. वा, फार उदार दिसतो मला. वा वा, दोनच आहेत पण गोड आहेत. असे लांब नाक राहू द्या रे पोरो.
पाय वाकडा पडला की नाक किती का मोठं असेल ना ते वाकडच असतं. नक्ट नाक नका राहू देऊ, असं नाक ठेवा. आपल्या आजोबांनी आपल्या पिताश्रींनी जे कमवून ठेवलेलं आहे तेवढं जर टिकवलं तरी नाक सुंदर. पण त्यांनी कमवलेलं त्यांचं चरित्र, त्यांनी केलेली समाजाची व्यवस्था, सेवा, तुम्ही जर व्यसनाच्या अधीन झाला तर ते नाक वाकडं. काय आपले अण्णांचे चिरंजीव मला कुठं बसलेले ते दिसत नाहीत. कुठे आहेत? कुठे आहेत? वा, मला अंधारात कमी दिसतं. वा, हां, शेवटी मला डॉक्टर साहेबांचं एक वाक्य खूप आवडलं. आम्ही कितली बी सेवा करी पण पोऱ्यानं नाव निघी म्हणे. काय म्हटलं, पोऱ्यानं नाव निघो, पण ज्या बाईशी तुम्ही करता 30-30, 40-40 वर्ष जीवन समर्पित कर, त्या माऊलीस ना मायनी सेवा करायला तुमले आपलीच माय म्हणून सेवा करायला काय हरकत. खरे खोटं? 5 माता आहेत. किती? राजपत्नी, गुरुपत्नी, मित्रपत्नी, तथैवच पत्नी माता स्वमाताच पंचयते मातरस्पृतः. 5 माता सांगितल्या. राजाची पत्नी आपली माता असते. आपल्या देशाच्या राजाची पत्नी, आता त्या देशाच्याच राजाला माहिती नाही तर आपल्याला काय टेन्शन आहे. राजपत्नीची सेवा करायला भेटत नाही, ठीक आहे. राजपत्नी, गुरुपत्नी, तुम्ही माळकरी नसाल तर जाऊ द्या, पण माळकरी असाल तर गुरुपत्नीचं नुसतं दर्शन जरी घेतलं तरी आपल्या मातेची सेवा करण्याचं पुण्य लागतं. राजपत्नी, गुरुपत्नी, मित्रपत्नी, मित्राच्या पत्नीला कधी आपली माता समजावी. पत्नी माता काय? पत्नी माता, पत्नीची माता सुद्धा काय असा येडी हळद येत. अथाना नाही सांगत मी, तथाना सांगत. जथाना वतीन तथाना. जावयाने कधीच सासूला पाया पडू देऊ नये. जावयाने कधीच सासूला पाया पडू देऊ नये. आपल्या आईचा जो अधिकार असतो तोच आपल्या पत्नीच्या आईचा अधिकार असतो, लक्षात ठेवायचा. पण 70 वर्षाची का म्हातारी असे ना, जिने तुमच्यासारखे 2 मुलं जन्माला घातलेत आणि इतके देखणे मुलं आहेत, विवेक संपन्न मुलं आहेत, आणि त्या सासूने 70 वर्षाच्या वयात जर तुमचा पाया पडावा ही अपेक्षा असेल तर अजून सुद्धा तुम्हाला हिंदू धर्मातले काही माता समजल्या नाही. इथून पुढे बरं का. आणि तुमचा रिकामपणा असतो, हा रिकाम टेकडापणा कोणाचा असतो? हा, तुमचाच असतो बरं. कोणाचा? हा, तिने पाय बी पडा नाही दल्लीनी जवाई वैसनी. अरे जवाईनी पाय पडो का जवाईना पाय पडो? इकडे रे, तू लग्न झालंय का? हा, मग तुझा पाय सासू पडते का तू पडतो? बस, सासूच पडते. आई रिवाज आहे, काय करू? म्हणून पत्नी माता स्वमाता. आता कितला खरा पोऱ्या आहे महाराज. इथला खरा असले तर सर्व शिकाडी देऊ, 50-40 शिकाडी दिसू ते. पत्नी माता स्वमाता, अशा 5 माता आहेत. म्हणून ह्या 5 माता, त्यापैकी तुम्हाला पत्नी मातेची सेवा करायला लाभली. विठाला विठाला विठाला. म्हणून संपत्ती संतती एक तिसरा विषय. संतती. आता हे जे लेकरं आहेत हे भविष्याची या गावची धरोहर आहेत, या घराची धरोहर आहेत. तर या लेकरांसाठी केवळ शिक्षण महत्वाचं आहे का? त्याच्यासोबत संस्कार महत्वाचे आहेत. आज कपडे बदलत चाललेत. आज विदेशात जाऊन आपल्या देशातले लोक महाराज भारताचा तिरंगा त्याची शान वाढवायला लागलेत. आता रशियाने तर असा एक करार केलेला आहे की तुमच्या देशातनं आम्हाला दर वर्षाला IT क्षेत्रातले मुलं, अजून दुसरं ते क्षेत्र जे आहे त्याच्यातले 5,000 मुलं त्यांनी घ्यायचे. किती? 5, 10, 20 हजार पर्यंतची संख्या आहे. परंतु त्यांचा एक रूल आहे की तुम्ही आमच्या देशात जर आलात, तुमच्या देशातले भारतातले मुलं जर आमच्या देशात आलेत तर आमच्या देशात मुलींची संख्या जास्त आहे, म्हणून आमच्या देशाच्या मुलींच्या सोबत तुम्हाला लग्न करावं लागेल. कोणाला? पाठवणाऱ्यांना नाही, जे जातील त्यांना. बरं का, तुम्ही जाणं आहे ना, अशा का जात नाही? काय संतती चांगली पाहिजे. अण्णा, तुम्हाला माझा शब्द ऐकायला येत असेल, मला माहिती तुम्हाला थोडा कर्णयंत्रामध्ये अडचण आहे. माझा शब्द ऐकायला येतोय ना? तुमच्या सुपुत्रांकडून तुम्हाला त्यांनी खूप पैसा कमवावा ही अपेक्षा नाहीये.
आता इथून पुढे तर पाचही कन्यांना माझी प्रार्थना आहे, जेव्हा जन्मभराचा मित्र जेव्हा साथ सोडून जातो, राहणाऱ्या व्यक्तीला खूप त्रास होतो. लक्षात ठेवायचं. आतापर्यंत तुम्ही तुमच्या आईच्यासाठी येत होत्या, परंतु इथून पुढे तुम्हाला तुमच्या पिताश्रींची कायम बरं का, कायम विचारपूस करावी लागेल. आणि तुम्ही करणार तर मी भटवांनांच्या सुपुत्रांच्या समोर माझा विषय मांडतोय की अण्णांना दुसरी त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही. अण्णांना फक्त ते संस्कार, तो समाजाचा जो व्यवहार आहे तो त्यांच्याकडून कायम सांभाळला जावा. आणि ही संस्कृती नुसता महाराणा प्रतापांचा घरात फोटो लावून चालत नाही, नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांचा घरात फोटो लावून चालत नाही, नुसते संतांच्या घरात फोटो लावून चालत नाही. त्या फोटोंमध्ये असलेले जे महापुरुष आहेत त्यांच्या विचारांचं अनुकरण करणं म्हणजेच फोटोंचा आदर करणं आहे. काय हा खरा आदर आहे. आणि अण्णांची संपत्ती ती तर त्यांचीच आहे, अण्णांचं जीवन सर्व त्यांचंच आहे, परंतु तरी देखील पुढची एक जबाबदारी दोघं दाम्पत्यांची राहणार की त्यांनी भविष्यात, अण्णा आता वृद्धापकाळाकडे चाललेत आणि असं म्हणतात बुवा 60 वर्षाच्या नंतर माणसाचा मेंदू कोरडा होत जातो, असं विज्ञान सांगतं. कसं सांगतं? कोरडा होत जातो, त्याची स्मरणशक्ती थोडी लुप्त होत जाते, विस्मरण जास्त होतं. तर अशा वेळेला लहान मुलासारखा मनुष्य करायला लागतो. तर आपण लहान असताना आपल्या माता पितांनी जसा आपला सांभाळ केलेला असतो तसा म्हाताऱ्या लोकांचा सांभाळ केला गेला पाहिजे. ते 20 वर्ष जरी गावचे सरपंच असले, 15 वर्ष जरी ते माणसं, आता तू चड्डीच घालतो ना, अशी चड्डी राहू देत जा. पण सर्वच टाळकऱ्यांनी जर धोतर परिधान केलं तर त्याच्यात किती आनंद आहे, किती सुंदर दिसतील. पण हे आपण आता जास्त स्वीकारायचं. हा खाली मान घालून काहीतरी टेन्शन मध्ये दिसतोय तो. हा तुझं का लग्नाचं चिंतन आहे? नाही. तर म्हणून संतती इकडे बेटा, 100 मूर्खांचा बाप बनावं का एका शानाचा बाप बनावं? तुझं लग्न झालं नाही तरी तू कसं काय सांगतोय असं? हा चालेल, एका शानाचा बाप बनाव. धृतराष्ट्र 100 मूर्खांचा बाप होता. माहितीये किती मुलांनी त्याला पाणी दिलं होतं? माहितीच नाही. म्हणजे तू ना घर महाभारत दाखवत नाही अजून. काय लालू अण्णा समोर बसलेले आपले, सांगा बरं, 100 मुलं असून कोणत्या मुलांना पाणी दिलं? का बरं दिलं नाही? कारण मूर्खच होते. जो मूर्ख मुलगा जन्माला घालत असेल त्या बापाने समजून घ्यावं आपल्या आधी हे जाणार आहे. म्हणून जननी जने स्वभक्त जने या दाता या शूर, नाही तो जननी वांज भली क्यू खोवे नूर. माणसाने एकतर विद्वानाचा बाप बनावं, एकतर शुराचा बाप बनावं, एक तर संताचा बाप बनावं, एक तर उदाराचा बाप बनावं. विठाला 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 एक चौथा मुद्दा आहे प्रकृती. प्रकृतीचा विचार करावा. डॉक्टर साहेब तुमचं 63 वय, पण तुमच्यापेक्षा 2 मोठे तुमचे साडू आहेत, त्यांचं वय कुठं तुमच्यापेक्षा जास्त असेल का? तुमच्या सोबतचे कुठे आहेत 2 मोठे साडू? एक त्यापैकी एक मोठे कुठे आहेत? तिकडे पुढे पुण्यात आहेत. सर्व हाय क्वालिटी पुण्यात आहेत. नांदगाव तिकडची मंडळी. प्रकृतीचा माणसाने विचार करावा. डॉक्टरांनी सांगितल्यावर चहा सोडणं, अजून आपण आपल्या प्रकृतीचा विचार केला नाही. डॉक्टरांनी सांगितल्यावर व्यायाम करणं, अजून सुद्धा आपण प्रकृतीचा विचार करत नाही. ढेरी ज्याची पुढे यायला लागते समजून घेणे रोगाची सुरुवात झाली. वा अण्णा, तुम्ही अजून सुद्धा काम करत असणार आणि चांगले कष्ट करणारे व्यक्ती आहेत. 56च्या जवळपास तुमचं वय दिसतं, जास्त असेल 64, पण असे का बरं दिसतात व्यवस्थित? त्याचं कारण आहे तुमचं टायमावर खाणं असेल आणि टायमावर झोपणं असेल, आणि जे उन्हा ते दाबीन खाणं होईल. प्रकृती चांगली. ज्या आता असं आहे महाराज, जो तब्येतवाला आहे ना त्याला कोणी घाबरत नाही, जो बारीक असून त्याला घाबरतात. का बरं? तो फिट आहे. ज्याची तब्येत जास्त, लोक म्हणतात अहो डायरेक्ट डिसोर्स आहे. पण बारीक तब्येत असलेला माणूस जो सर्वांना आवडतो. तर प्रकृतीचा विचार करावा, पण नुसता प्रकृतीचा, संततीचा, संपत्तीचा, संगतीचाच विचार करावा याच्यातच राहावं का? नाही, एक विचार, विशेष विचार आहे
तो पार होण्याचा विचार म्हणून जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या चरणात सांगतात. क्षणोक्षणी हात करावा विचार, क्षणोक्षणी हात करावा विचार, क्षणोक्षणी हात करावा विचार, क्षणोक्षणी हात करावा विचार, हात करावा विचार, क्षणोक्षणी 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 हात करावा विचार, करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू, नासिबंत देह जाणार सकल, नासिबंत देह जाणार सकल, नासिबंत देह जाणार सकल, नासिबंत देह जाणार सकल, हे करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू, नासिबंत देह जाणार सकल, नासिबंत देह जाणार सकल, नासिबंत देह जाणार सकल, नासिबंत देह जाणार सकल. हा परिचित अभंग आहे. नास्तिक माणसाला सुद्धा हा अभंग येतो बरं बोलता, बरं का तात्या, नास्तिक सुद्धा बोलतो हा अभंग. किती गोड भाव आहे. हाची विचार क्षणोक्षणी करावा. हाची शब्द फार महत्वाचा आहे. हाची विचार क्षणोक्षणी करावा. त्याच्या मागे पूर्ण अभंगाचा भार आहे. काय पूर्ण अभंग आहे त्याच्यात. हाची क्षणोक्षणी विचार करावा. कोणता? तरावया पार भव सिंधू क्षणोक्षणी हाची करावा विचार. हाची विचार करावा. कोणता? नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधाना. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार. अजून पुन्हा क्षणोक्षणी हाची विचार करावा. कोणता? संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. हाची क्षणोक्षणी विचार करावा. विचार इथंच आहे. गुड पाहिजे का? एक डबं सरी घे. नाही का? मी खात नाही गुड. म्हणजे मला दिला जातोय का? वा वा. पण मी खात नाही. हाच विचार. खूप जागा सुंदर आहे. बसलेले माणसं खूप सुंदर आहेत. काही ठिकाणी श्रोतेच माणसाला बोलायला लावतात. काही ठिकाणचे श्रोते नुसते गर्दे करून असतात पण अक्कल काही नसते. समोर बसलेले जे 5-6 श्रोते ते तर एकदम म्हणजे असे पूर्ण कीर्तनकाराच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून भारताच्या पंतप्रधानांसारखी भाषा आहे. हम आंख में आंख मिलाकर बात करेंगे, हम झुकेंगे नहीं. चारही तसे. त्यापैकी तुम्ही गुड घ्यायला. तुमचं घर काय आहे? हा म्हणजे तुम्हाला घरमा गुड बी शे. तुम्हाला घरमा गुड बी आहे ना. तुम्ही आमनी जात नाहीत ना. पण दखळा बरं नाही मार नाही पण आमनी जात नाही. वा वा. स्वाध्याय का असे ना. तुळशी माळा घालून आंघोळ होते 108 तीर्थांची म्हणून. जी माणसं स्वाध्याय असतात. स्वाध्याय या शब्दाचाच अर्थ आहे स्वतःचा अध्ययन करणारा.
आणि स्वतःची जागा शोधणारा, त्याचं काय म्हणा, त्याला नाव काय? स्वाध्याय. स्वतःचं अध्ययन करतो, त्याचं नाव काय? स्वाध्याय. स्वाध्याय या शब्दाचा एक दुसरा अर्थ होतो अभ्यास करणारा. काय? कोणता अभ्यास करणारा ते मी नाही सांगत, पण अभ्यास करणारा त्याचं नाव सुद्धा स्वाध्याय. जाऊ द्या, हाच विचार करा बरं का मुचवाल्यांना. कोणता विचार? तरावया पार भवसिंधू. लोकांनी आपलं वर्णन करावं हा विचार करणं मला तरी वाटतं मूर्खता आहे. आपलं वर्णन लोक जे करतात ना महाराज, व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी गुन्हा, काहीतरी असतं म्हणून आपल्या तोंडापुरतं वर्णन करतात. पाठीमाग शिव्या देणारी मंडळी सुद्धा तीच असते बरं. हे मंडळी यांच्या बाबतीत कमी विचार करावा. पण मला मुक्त व्हायचंय, मी पुन्हा आलो त्या मुद्द्यावर बरं का माता हो. देवाने तुम्हाला मला निवडून दिलेलं आहे शरीर. देवाने 84 लक्ष शरीर निर्माण केलेत. किती? 84 लक्ष येऊनी म्हणतो ना आपण, 84 लक्ष शरीर निर्माण केलेले आहेत. पण त्यात मनुष्य देहासारखं शरीर देवाला आवडलेलं नाही. म्हणजे मनुष्यासारखं शरीरच सुंदर आहे, बाकी सर्व निजात्म प्राप्ती लागोनी. शब्द ज्ञानोबारांचे, नाथबाबांचे पहा, निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी, तो देवाचा विश्वास बुडवणी. मनुष्याला निर्माण देवाने देवाच्याच प्राप्तीसाठी केलेलं आहे. अख्खे प्रमाण तुमचे पाठ आहेत. हे सर सुद्धा प्रमाण देऊ शकतात, विनेकरी सुद्धा देऊ शकतात. देवे दिला देह, दिले इंद्रिये, दिले हातपाय, दिले डोळे, दिले मुख, दिले कान. कशासाठी? जेणे तू जोडसी नारायण याच्यासाठी दिले. आणि आपण काय केले? खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. म्हणून तरावया पार भव सिंधू याच्यासाठी हा विचार करावा. माझा एक मित्र आहेत गौतम भाऊ देशमुख म्हणून, जालना जिल्ह्यात रांजणी म्हणून गाव आहे. त्यांचे पिताश्री पूर्ण महाराष्ट्राच्या भूविकास बँकेचे चेअरमन होते त्या काळात, नानासाहेब देशमुख. तर त्यांच्याकडे 350-400च्या जवळपास जमीन असेल एकर. पण त्या व्यक्तीने एक अनुभव सांगितला की महाराज, माझे मावसा आहेत, त्यांच्या पत्नी 71 वय असताना गेल्यात त्यांचं. माझा मावस भाऊ जो आहे तो अमेरिकेत आहे, त्याचं 6 कोटीच्या जवळपास पॅकेज आहे, त्याचा व्यवसाय वैयक्तिक आहे. आणि पुण्याला त्याच्या वडिलांसाठी, माझ्या मावसांसाठी त्याने 2 कोटीचा फ्लॅट घेऊन ठेवला. ऐका बरं, हे उदाहरण आहे, मी काय पुराणातलं उदाहरण नाही सांगत, समोरचं सांगतोय. आणि तो अमेरिकेला गेल्यानंतर तो अमेरिकेत एवढा रंगला, त्याने त्याच्या बापाला स्पष्ट रूपात सांगितलं, 75 वर्ष वय त्यांचं, किती, की आता मी बाबा पुण्याला येऊ शकत नाही, मी महाराष्ट्रात येऊ शकत नाही, मी भारतात येऊ शकत नाही. ती 2 कोटीची जी इमारत आहे 2 BHK जे आहे त्याचं तुम्ही काही करा, तुम्ही अमेरिकेला येऊ नका आणि मीही भारतात येत नाही. तर अशा वेळेला त्या 75 वर्षाच्या वयाच्या म्हाताऱ्याला काय वाटलं असेल बरं? काय वाटलं असेल? तर ही महाराष्ट्रातली तिथी. मग त्याच्यापेक्षा ग्रामीण भागामध्ये तो 2 टाइमचं जेवण करणारा आणि 12 तास पैकी 4 तास शेतात काम करणार तो मुलगा तरी चांगला. अण्णा जेवले का? तात्या जेवले का? आप्पा जेवले का? आणि पुन्हा चुलीच्या जवळ किंवा मागच्या दारात आई बसलेली असेल, तिला कडक शब्दांनी का होईना, आई तू जेवली का असं तरी विचारत असेल. मग कोणता चांगला? अमेरिकेतनं व्हिडिओ कॉल करून टाटा बाय बाय करणारा चांगला का ग्रामीण भागात झोपडीत आपल्या आईवडिलांच्या सोबत राहून एकरभर जमीन जरी नसेल पण पोटभर आईवडिलांना खाऊ घालणारा चांगला? आता तू बोल का जरी असला पण तू ते दिसतोय चांगला. कोण चांगला रे? ग्रामीण भाग चांगला का शहरी भाग चांगला? पैसे कमवण्यासाठी कोणता भाग चांगला? शहरी भाग चांगला. ग्रामीण भाग राहण्यासाठी चांगला. पण माझी प्रार्थना आहे, नुसता बागबान आपल्या जीवनात नको, आपल्या जीवनात स्वर्ग पिक्चर पाहिजे. मी आहे असं पाहिलंय बा, स्वर्ग पिक्चर मध्ये माता पिता म्हणजे दोन्ही नवरा बायको एकदम चांगले राहिले बरं का. अमर किती चाली म्हटल्यात हे विषयच नाही,
नवरा बायको प्रेमाने राहतात ना, हे विशेष आहे. काय वाटतं चष्माल्यांना? तुमनं कस काय संसार? म्हणजे दोन्ही जीवन जमच का बिघडेले? मी थोडस डायरेक्ट इनडायरेक्ट विचारत असतो, बरं टेन्शन नका घेत जाऊ. इकडे ये बेटा, इकडे रे. किती गोड पोर का, इकडे इकडे हळदी वाला. हा इकडे ना, घाबरू नको. इकडे तू ये, लाल शर्ट वाला तू ये, घाबरू नको. हा बूट बी घालेले आहेत का, त्यामुळे लाजी राही नका तो. इकडे बेटा. वा वा. थोडे 10 मिनिटं 5 मिनिटं कमी जास्त झाले चालतील ना? मी आयराणीत विचारू का मराठीत? आयराणी. बरं वा, काय ओरिजिनल आहेत वाटे. खरे काय सांग रे. तुन बाप नुसता तुले पैसा कमायची देस होई, तुला कपडा लिदेस होई, तुला वह्या लिदेस होई, पण तुन मायनन तुन बापनं जर बिघडच होई तर तुला आवडतीन का त्या धका? अहो एवढासा सुद्धा सांगरा ना त्या आवडावत नाही. माझे तुम्ही विचार करा. या ज्याले बसानी अक्कल नाही तो मायबापने अक्कल ना विचार करा ना. विचार करा ना तुम्ही. विठाला विठाला हा विचार करा. वा जितली हाची विचार करा. काय बाई? हो माय बट ना मग एक ते जप मग. हाची विचार कर. काय करू आता मी विचार करायलो त्यामुळे काही गणच येत असे विचारच नाही समजी राहणार. विचार करा तर या पार भाऊ सिंधू. हाच विचार करा. महाराज जन्म मृत्यूला भवसिंधू म्हटलेलं आहे. काय? हा भवसिंधू. सिंधू या शब्दाचा अर्थ सागर होतो आणि भाव म्हणजे अत्यंत कठीण. विठाला विठाला विठाला. बऱ्याचशा गोष्टी सारख्या वाटतात. थोडे 2-5 मिनिटं जाऊ, एक तर मागे जाऊ नाही तर पुढे राहू. तुमचं काय मत आहे? पुढे चालायचं का मागे ठेवायचं? पुढे चालायचं. चालेल. अजून कोण मरण का दुसरं चरण सांगसूत बस. आव्हानच पुरं करणं आहे. भवसिंधू किती गोड भाव आहे. सागर तुम्ही पाहिलाय? कोणी कोणी मुंबईच्या जवळ म्हणजे मुंबईला कोण कोण राहतं त्यांनी समुद्र पाहिला. असं नवसारीचा समुद्र समुद्र एकच असतो बरं का. कोणी कोणी पाहिलाय? तुम्ही पाहिलाय. तुम्ही पाहिलाय. इकडे माता भगिनींनी पाहिलाय समुद्र. गोव्याला जाणारे त्यांनी समुद्र पाहिला. तुम्ही कुठं गोव्याला गेले होते? बरं हा समुद्र तुम्ही पाहिलाय. गोव्यात समुद्र आहे, नवसारीत समुद्र आहे. इकडे मुंबई सुद्धा समुद्राच्या तीरावर आहे. समुद्र आहे. अजून पुढे गंगासागरला जाणारे जी मंडळी त्यांना सुद्धा कलकत्त्याजवळ काय दिसतो? थोडासा समुद्र आहे. समुद्र आणि भवसागर म्हणजे हा संसार सारखा कसा आहे पहा. समुद्राला दुरून पहा सुंदर दिसतो का वाईट दिसतो? एकदम सुंदर दिसतो. तसा संसार आहे ना, जो करतो ना त्याचा संसार लांबून सुंदर दिसतो बरं का. पण जवळ गेल्यावर समजतो. सांगा मी श्रीमंताचा संसार सुद्धा जवळून पहा आणि गरीबाचा संसार सुद्धा जवळून पहा. दुसरा एक, समुद्रातल्या ज्या लाटा आहेत त्या कधीच शांत होत नाही. त्या लाटा अखंडितच असतात. एक लाट गेली की दुसरी लाट. एक आमचे गुरुदेव सांगायचे, एक माणूस समुद्रात स्नान करण्याकरता आला, काठावर बसून राहिला. दुसरे 100 लोक स्नान करून निघून गेले. 101वा माणूस आला आणि त्याने त्यांना विचारणा केली, का रे बाबा तू का स्नान करत नाही? तो म्हणला की जोपर्यंत या लाटा थांबत नाही तोपर्यंत मी स्नान करणार नाही. तेव्हा जवळचा माणूस म्हटला, अख्खा जन्मभर जरी इथं बसला तरी त्या लाटा बंद होणार नाहीत आणि तुझं स्नान होणार नाही. लवकर स्नान कर, निघ. त्या लाटा जशा अखंडित आहेत तसा संसारामध्ये दुःख सुखाच्या लाटा अखंडित असतात की नाही? नुसती आपण अपेक्षा करतो दिस येतील दिस जातील भोग सरल सुख येईल
असा आम्ही रोज विचार करतो. संसार आणि सागर याच्यातला आपण साम्य पाहतोय. संसाराचा जो जन्म आहे तो मनापासून आहे आणि सागराची भरती ओटी जी ती सुद्धा चंद्रापासून आहे. कशापासून? तुम्ही जर चांगला विचार केला, मनाची जी देवता आहे त्याचं नाव आहे चंद्र. कोण आहे? चंद्र मनाची देवता आहे. तसं सागराची भरती ओटी सुद्धा चंद्रावर अवलंबून आहे. पुन्हा दुसरं, संसार जो दुरून पाहतो त्याच्यासाठी सुंदर गोड आहे, पण जो संसाराचा अनुभव घेतो तो म्हणत असतो की जीवनामध्ये इतकं भयानक दुःख आहे. संसार या शब्दाचा अर्थ एक ग्रस्त आश्रम सुद्धा होतो, पण संसार या शब्दाचा अर्थ जन्म मरणाची हेरदार. बरं का? खरी तर हा तर सागराचं पाणी दिसायला सुंदर आहे, पण ओंजळीत घेतल्यानंतर होटाला लावल्यानंतर जसं खारट लागतं तसा संसार जोपर्यंत दुरून पाहतो मनुष्य तोपर्यंत बरा आहे, पण जेव्हा त्याच्या सोबत जगतो माणूस तेव्हा रात्रंदिवस रडत बसतो. अनेक दुःखे सांगू किती सकल संसाराची स्थिती, नसाये पाषाण फुटती भय काप चित्ती भरला से. अनेक दुःख, एक दुःख नाही, जन्म दुःखम जरा दुःखम जाया दुःखम पुनः पुनः अंतकाले महादुःखम तस्मात् जाग्रही जाग्रही. प्रत्येक क्षण दुःखाचा आहे, म्हणून भव सिंधू तरावया पार याच्यासाठी विचार करावा क्षणोक्षणी. हात लोक म्हणतील 50 वर्षाच्या नंतर विचार करू, तेव्हा तुकोबाराय दुसऱ्या चरणात सांगतात, हे नासिवंत देहा नासिवंत देहा नासिवंत देहा सकळ नासिवंत देहा हाची विचार करावा. कोणता? आता दुसरा विचार, नाशिवंत देह. बरं का अण्णा, किती नाक सुंदर असलं, किती रंग सुंदर असला, 6 फूट असो का 5.5 फूट असो का 5 फूट असो, बुद्धिमान असो का मूर्ख असो, पण नाशिवंत देह. बरं का? नानू माईची नाथ लालू अण्णांची कन्या पण दिसते बेटाई, नाशिवंत आहे. कसा आहे? कोणी माणसाने इतकं भारी भरू नये. इकडे बेटा, तू ये रे, तू ये, घाबरू नको, ये 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 देवांश. वा वा माझा चिमणा. त्यान मंजानो किती सुंदर आहे पोरगा. नाक सुंदर आहे, रंग पहा तुम्ही. तुझी आई घ्यायला गेली होती का तुझे पप्पा घ्यायला गेले होते ब्रह्मदेवाकडे हा रंग? मला सांग, हा रंग तुझ्या आई वडिलांनी दिलाय का देवाने दिलाय? हे नाक कोणी दिलंय? मला 2-3 लाखात देऊन टाकतो काय नाक? नाही. हे गाल बिल 4-1 लाखात देतो का? नाही.
तुझी उंची कोणी अशी साधना केली की तुला ही उंची भेटली? कोणी दिलंय? मग हे देवाने दिले. मग देवासाठी देवांश काय देणार आहे? मग तू काय काय देणार आहे त्यांना? भजन करणार आहे का थोडस? काय काय कर, कोणतं भजन करतो तू? फिश खातो, मासे खातो म्हणे. वा चला जा 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 बेटा. त्याने दुसरं सांगितलं मला, पण मी तिसरं ऐकलं. त्याच्या आईने जरी विचार केला असेल, त्याच्या पप्पांनी जरी विचार केला असेल, पण हा रंगत, मी बरेचसे गोरे मायबाप पाहिलेत, पण त्यांचे मुलं दिवसा सुद्धा सापडत नाही. समजलं का तुम्हाला? म्हणजे त्यातले दिनले बॅटरी दखणं पडत. त्याला रंग ईश्वराने दिलाय, त्याला उंची ईश्वराने दिलेली. पण याच्याद्वारा जे मिळवायचं ते जर नाही मिळवलं तर हा देह असाच आहे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्म कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, पर्यदे मदालसा सोहम जो रे बाळा. हा देह कसा? हा देह नाशिवंत, आणि त्याच्यात काय मळ 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 बर का, ळ नाही, मल मलमूत्राचा बांधा. मलमूत्र म्हणजे समजलं ना तुम्हाला? वरी चर्म घातले रे, ही बरी कातडी आहे म्हणून बर रे, कुर्म कीटकांचा सांदा. त्याच्यात काय काय? असं काय गुलाबाचा सुगंध आहे का? त्याच्यात असं काय कस्तुरीचा सुगंध आहे? रव रव दुर्गंधी रे. तुम्ही नाक पा, कान पा, डोळे पा, तोंड पा. जर यांना 8 दिवसात 2 दिवसात दररोजला साफ केलं नाही तर जवळचा सुद्धा जवळ बसू देत नाही. खरं रव रव दुर्गंधी रे. महाराज बोलताना सुद्धा किडस येते, पण तरी देखील मी विनोदाने बोलत असतो. 70 वर्षाच्या वयात काळी मेहंदी लावून त्याच्या बायकोला विचारतो, मी कसा दकास, कशा दकास तुला माहिती? असं घालवणार ते. ज्यांनी काळी मेहंदी लावली त्यांना नाही बरं, माझा एक तुमचा व्यवहार येतो. मला सुंदर नटावं, पण कोणाला विचारू नये मी सुंदर दिसतो का. काय सुंदर आहे याच्यात? रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताले भरली रे, नवा ठाई फाटून गेली पिपा मासी जिजाली रे. कानोबा तुझे भोगणे चांगले रे, कानोबा तुझे भोगणे चांगले. मी व्यायाम करतो, मी प्राणायाम करतो, रोज करतो, पण याच्या विषयी मी तो एक विचार सुद्धा कायम करतो. हे ईश्वर प्राप्तीच्यासाठी असलेलं साधन आहे, याच्यासाठी आपण व्यायाम करायचा. मी रोज वाडी धरणावर जातो बरं का. जर आरामाला असलो तर रोज वाडी धरणावर जातो. 2 चाकी वाहनाने जातो, पण कोणतं? सायकलवर जातो. बरोबर 14 किलोमीटरचा प्रवास होतो. किती? मग याच्यावर मी प्रेम करतो असं नाही, करत नाही असं नाही. हे काहीतरी ज्या अर्थी विशेष आहे मनुष्य शरीर, त्या अर्थी ते काहीतरी विशेष मिळवण्यासाठी आहे, म्हणून त्याला मी सांभाळतो. तुम्ही 63 वर्षाचे झालात पण अजून सुद्धा व्यवस्थित आहेत. तुम्ही गोसेवा करतात, गोमूत्र सेवन करतात,
तुम्हाला गायींच्या गोठ्यामध्ये राहता येतं, राहण्याचा आनंद आहे. आता हे लेकरू कुठे गेलं? हे लेकरू RSSचं काम करतं, चांगला परमार्थही करतं. पूर्ण धुळे जिल्ह्यातल्या गोसेवेचा या व्यक्तीकडे तो काय व्यवहार आहे. तर मग ही व्यक्ती कसं वाटतं बाळा? आनंद वाटतो. दाढी वाढवली, चांगली वाढली. टाळी वाजवायला काय झालं अशा लेकरांसाठी? जो कत्तल खाण्यात गाई पाठवतो त्या व्यक्तीसाठी टाळ्या वाजवाव्या का जी व्यक्ती कत्तल खाण्याला अनुमोदन देते त्या व्यक्तीला मतदान करावं का? तो पुढचा विषय, जाऊ दे, आपल्याला काय करायचं. तर खरंच ना, किती गोड आहे. 76 वर्षाचे आहेत आईंच्या वयाचे. आईचं वय सुद्धा 76 होतं. किती सुंदर असू द्या शरीर, पण त्याच्यासाठी रक्त रेत दुर्गंधी जंतू. मी भागवतातले एक श्लोक गात असतो. गोकर्णांनी आपल्या पिताश्रींना केलेला उपदेश बरं का तात्या. आत्मदेव हे घर सोडायला तयार नाही. आणि आत्मदेवाचा एक दुसरा मुलगा आहे, तो मुलगा नव्हताच. आत्मदेवाच्या पत्नीने तिच्या बहिणीचा मुलगा रात्रीच आणलेला होता. त्याचं नाव होतं धुंदुक्कारी. इतका भयानक, त्याने 5 वेश्या ठेवल्या होत्या. किती? आणि त्याच्या त्या नालायकपणाला कंटाळून आत्मदेवाला घर सोडावं वाटायचं, पण घर सुटत नव्हतं. तेव्हा गोकर्णांनी आपल्या पिताश्रींची ती स्थिती पाहिली आणि जवळ बसले. गोकर्णांनी साष्टांग प्रणिपात आत्मदेवांना केला आणि 2 श्लोकामध्ये उपदेश केला. त्या 2 श्लोकाचा असा परिणाम झाला, आत्मदेवांनी घर सोडलंय. फार सुंदर श्लोक आहेत. देहेस्ति मांसरुधिरे विमतिं त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममतां विमुञ्च पश्यानिशं जगदिदं शनभङ्गनिष्ठं वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठा धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मान् सेवस्व साधु पुरुषान् जयि काम तृष्णाम् अन्यश्च दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा सेवा कथा रसमहो नितरां पिबत्वम्. किती सुंदर श्लोक आहे. देहेस्ति मांस रुधिरे विमतिं त्यजत्वं. या हाडा मासाच्या देहाविषयीची आसक्ती तुम्ही का केली? कशाला याच्यात तुम्ही गुंतून राहतात बाबा? देहेस्ति मांस रुधिरे विमतिं त्यजत्वं जाया सुतादिषु सदा. जाया म्हणजे पत्नी, सुता म्हणजे मुल्ल. जाया सुता यांच्याविषयी तुम्ही थोडेसे आता घरादाराचा जर त्याग करायचा असेल तर यांचाही मनाने थोडा त्याग करा. मग काय करा? धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मान् सेवस्व साधु पुरुषान् जय काम तृष्णान्. सेवस्व साधु पुरुषान्, संत संगती करा, साधूंची सेवा करा आणि कामतृष्णेचा त्याग करा. अन्यश्च दोष गुण चिंतन माशु मुक्त्वा. दुसऱ्याच्या दोषांचं गुणांचं चिंतन करू नका. सेवा कथा रसमो नितरां पिबत्वम्. सतत संत कीर्तन, सतत भगवत कीर्तन, सतत संत कथा, सतत भगवत कथा श्रवण करा. तो रस प्या. विठला विठला म्हणून आता दोन्ही मुलांचे जर लग्न झाले असतील, अगदी 5 कन्या ज्या आहेत, 5 कन्यांपैकी एखाद्याच मुलीचं लेकरांचा विवाह बाकी असेल, 5वी कन्या. तुमचं गाव कोणतं मैया? वणी. तुमच्या किती मुली? मुलाचं लग्न झालं, मुलीचं मागे बसलेले लालू अण्णा त्यांचे मुलीचं लग्न झालंय, मुलाचं बाकी. नानी नानी म्हणतात तुम्हाला, तुमच्या दोघांचे झाले. आता तुम्ही दोघींनी काय करायला पाहिजे? ऊस लावायला पाहिजे का दवाखाना टोचायला पाहिजे? आता सोडा, असा आपला भारत देश आहे, आपली हिंदू संस्कृती बरं का. चोपदार, पहिल्या 25 वर्षात माणसाने पैसा कमवायचा. काय कमवायचा? का विद्या? देवांश, पहिल्या 25 वर्षात पैसा कमवायचा का विद्या कमवायची? विद्या. दुसऱ्या 25 वर्षात काय कमवायचा? पैसा. तिसऱ्या 25 वर्षात काय कमवायचं? पुण्य. आणि चौथ्या 25 वर्षात काय करायचं? काहीच करायचं नाही. प्रथमेन नार्जितम विद्या, द्वितीयम नार्जितम धनम, तृतीयम नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यती. हा आपला धर्म आहे. म्हणून आता तुमचं काम सुरू झालं.
तृतीयम नार्जितम पुण्यम, जेवढं पुण्य करता येईल तेवढं करा, परमार्थ जेवढा करता येईल तेवढा करा. आणि जर तुम्ही असा विचार करत असाल की आम्ही पुढे करू, नाशिवंत देह नाशिवंत आहे आणि नुसतं डोळेच जातील असं नाही, कान जातील असं नाही, गेलं की गेलं. हाड जले जैसी लकड़े की मोली, बाल जले रे जैसे घासा, कंचन जैसी काया जल गई कोई नाए पासा. क्या तन माज तारे एक दिन माटी में मिल जाना हो, क्या तन माज तारे एक दिन माटी में मिल जाना. चार जना मिल गड़ी बनाई, चढ़ा काट की डोली, चारों तरफ से आग लगा दी, चारों तरफ से आग लगा दी. फुक दई रे जैसे होरी, होरी म्हणजे जी येते ना शिमगाच्या जवळपास. क्या तन माज तारे एक दिन माटी में मिल जाना हो, क्या तन माज तारे एक दिन माटी में मिल जाना. माती ओढ़न माती बिछावन, माती का सिरहाना. कहत कबीरा सुन ले रे साधो, कहत कबीरा सुन ले रे साधु, ये जग आना जाना. क्या तन माज तारे एक दिन माटी में मिल जाना हो, क्या तन माज तारे एक दिन माटी में मिल जाना. का जाना याचं कारण नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळ. आणि का जाणार, ते आपलं नाहीये म्हणून जाणार. चमडे के कमरे को तू क्यों संभाले, एक दिन तुझे घर का मालिक निकाले. यासाठी आयुष्य का तो काढ सावधान, सावधान. आता सावधान शब्दावर कितीतरी चिंतन करता येईल. लग्नापासून तुम्ही ऐकतात, दुसऱ्याच्या लग्नात ऐकतात, कोणता शब्द मैया? काही काही बेस्वरमा बोलतं बामन तरी ऐकतं लोक. सावधान. मंगल कार्यालयात सुद्धा ऐकतात बरं का रे ओ आयराणी. सावधान, सावधान. तुम्ही न्हावी समाजात कोण जन्माला आलाय? इथं आहे का कोण न्हावी? तुम्ही कितला दावा ऐकतं बरं वर्ष मग तुम्ही सावधान शब्द? गणचदा. तुम्ही किती वेळा ऐकला? त्या अक्षदा फेकणारा एकमेकांना अंगावर फेकतो. सावधान शब्द ऐकीन दखरे दखरे. तुझं लग्न झालं का रे? बटन फिरवणारा तू किती वेळा ऐकला? काही काही नवरदेव नवरीला तो सावधान शब्द ऐकायला येत नाही, बाकी सर्व ऐकायला येत. आणि ते जे नाचायला आलेले असतात त्यांचा कोणत्या शब्दाशी घेणं देणं नाही. आणि ते हायदनी रातले ते कोणीच कोणाशी घेणं देणं नाही, फक्त डंग नंग. आता तर नवीन नवीन प्रकार आले, ते आदल्या रात्रीला येते ती मेहंदी ना. खरं तर हिंदूंचा हा विषय नाहीये महाराज. आता मुस्लिम लोकांमध्ये मेहंदी, आपली हिंदूंमध्ये मेहंदी नाहीये, पण चालल्या मेहंदी लगा के रखना. या 5 पुरीचं लग्ने ज्या दल्लीनी करात, ज्या नानूबानी करात, एक भी पोरनी मेहंदीले ब्यान लावा नाही तरी पुरीशी सुंदर संसार करा. तर तुमच्या पुरी संसार सुंदर करावं नाही का मेहंदी नाही करीते? नानूबाने संस्कार आपल्या मुलींना सुंदर दिले ना, ते संस्कारच आपली मेहंदी समजायची. विठाला विठाला विठाला. ते कुठेही चालतात, ते मालिका पाहतात तसं डोकं चालतं. आता काय मालिका आहेत का त्या? टारक में टाका उलटा चष्मा. इकडे असा आहे रे हो. जाऊ द्या तो विषय. सावधान, सावधान. मी स्वरात बोलतो. सावधान बोलतो की नाही?
लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा. किती गोड वाटतं. पण सावधान शब्दाकडे कोण चिंतन करतं. पुढे कधीतरी येऊ आपण सावधान शब्दावर बोलू. तर आईने 5 मुलींना जन्माला घातलं. 6वे त्यांचं नाव खूप गोड आहे. मला दिसलं विनायक. काय ना, हा कितवा नंबर आहे त्यांचा. 8 म्हणजे लाल दिवा. 8वा नंबर आमचे विनायकराव. खरं तर विनायक हे पहिलं नाव पाहिजे होतं का नाही, पण ते कधी का असे ना 8वे का असे ना पण विनायकरावांना पुण्य लाभलं. महाराज माता पित्यांचा अंतकाळ जो आहे त्या टायमाच्या आधी जी सेवा केली जाते ती पृथ्वीदान करण्यासारखं पुण्य असतं. लाख कोटी गायी दान करण्यासारखं पुण्य असतं. यज्ञ करण्यासारखं पुण्य असतं. हे मी नाही बोलत. माता पित्याचा अंतकाळ तो पुत्राची पर्वकाळ बरं का. म्हणजे मरतील म्हणून सुख वाटतं असं नाही. सेवा करत असेल तर त्याला मंदिरात जाण्याची गरज नाही. त्याच्या घरात परमात्मा स्वतःहून येतो. म्हणून घरदार सोडून परमार्थ करणं ठीक आहे, पण कधीतरी वृद्ध माता पित्यांची सेवा करणं हा सर्वात मोठा परमार्थ आहे. सर्वात मोठा परमार्थ. नाहीतर तुमच्या 70 वर्षाच्या आईने 75 वर्षाच्या आईने जगापुढे असा पदर पसरून सांगावं, बाबा माझ्या कुशीतला असून तू बाळ माझ्या जीवाचा बनला तू काळ. माझ्या जीवाचा बनला तू काळ. तुझे जीवनभर पुरविले लाड राहोनी अर्ध पोटी सांज सकाळ. मी तुला पाहुनी डोळे लाविले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले. आणि जे जिवंत असताना आई वडिलांची सेवा करत नसतील मग गेल्यावर किती रडले तर त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. वा काय स्वरात. जिवंतपणी कधी पुसले नाही आता कशाला म्हणतो साई. आता कशाला म्हणतो साई. आडीली नाही कधी खाड्या मिठाई डॉक्टर गोडी नाही कसली दवाई. मी तुला पाहुनी प्राण सोडिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी रे बाळा मी तुझ्यासाठी जीवन जाडिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले. हे गाणं महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोकांना म्हणता येतं, कारण या गाण्याची सुरुवातच आपण केली होती. हे गाणं म्हणू नये तुमच्या आईने. मग तुमच्या आईच्यासाठी तुम्ही दोघं दाम्पत्यांनी कोणतं गाणं म्हणावं. विनायकरावांना सुद्धा सेवा करायला भेटली असेल. त्यांच्या धर्मपत्नीचं माहेर कुठलं आहे. माहेर कुठलं आहे त्यांचं वडनांत. वा दोघा पती पत्नीने. माणूस नाही सेवा करत महिला सेवा करतात बरं का. महिलेची सेवा महिलांना करता येते. तर तुम्ही भाग्यवान आहेत. इथून पुढे कोणी मायबाप असतील घरात तुमचं पडकं घर का असे ना बंगला का असे ना ती वर्षातनं एक दिवस मदर डे फादर डे नाही करायचं. रोजच मदर डे पाहिजे आपल्यासाठी. रोजच फादर डे पाहिजे. हा महाराज किती काही काही भारत किती विसरत चालला. आपण किती विसरत चाललो. मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवताम. एका बाजूला आपली संस्कृती असं सांगते आणि आता ते कुठेतरी विदेशात ते पाश्चिमात्य देशातील लोकांच्याकडून येत चाललं. आणि तोच दिवस आपल्या माता पित्यांसाठी मदर डे असतो का फादर डे असतो कायमचा आहे. ते तिकडे. आणि आम्ही एक काळ असा होता ये प्रीत जहा की रीति सदा मैं गीत वहा के गाता हूँ भारत का रहने वाला हूँ. आम्ही कसे गाणे म्हणायचो असे. आणि आता कसे तिकडचं घेतो. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ओ
भारत देश हे मेरा. तुझं लग्न झालं नाही झालं पण आई वडिलांची सेवा करायची, नाही तू लग्नासाठी दुसरीच करशील. काय तसं काय करायचं. देवांश तुला त्रास देऊ का थोडासा मी. इकडे एकदा पुन्हा ये घाबरू नको. ये पुन्हा इकडे ये. वा वा. तो मागचा त्याचं नाव काय मग. करण. इकडे तू नको येऊ आता, तुला काय उठवत नाही मी. वा. तू लग्न करणार आहे. लग्न करणार आहे. लग्न करायची इच्छा आहे. करेन पण लग्न करशील. करावं लागेल. हा हा. लग्न आईवडिलांसाठी करशील का स्वतःसाठी करशील. म्हणजे आईवडिलांची सेवा तुझ्याकडून तुझ्या पत्नीकडून व्हावी याच्यासाठी लग्न करणार का तुला तिच्या सोबत फिरायला भेटेल याच्यासाठी करणार. त्यान मन जाणू कथ येवाय गे बुवाटे बाय तथा तरी पटेल राहत तुम्ही. कर लग्न करायचं. आता लग्नावर तर आला तू. बाळ तुझ्या आईवडिलांनी जसं तुझ्या आजीची सेवा केली, तू विनायकरावांचाच मुलगा दिसतोय, त्यांनी जशी सेवा केली तशी तू करशील का. का विदेशात जाऊन मस्त बायकोच्या सोबत राहशील आणि इकडे पैसे पुरवशील नुसता. नाही. तो करणं तसाच म्हणतोय. मी तसाच राहसू पण मला दूर राहसू. पण मला वाटतं तू गोड बोलाय, तुझ्यावर प्रेम करेल आई, पण मला वाटतं तू बायकोवर जास्त प्रेम करशील. कारण हा जो गोड बोलणारा माणूस असतो हा लबाड असतो थोडासा. पण तू कर. मामाची मुलगी करणार आहे का प्रेमाची करणार आहे माहिती नाही. तर मन जाणू. पण बाळ जाऊ दे, तो आता विषय जाऊ दे. मंदिरातल्या मूर्तीतल्या देवाला पाहावं देव म्हणून का ज्यांनी आपल्याला जग दाखवलंय त्यांना देव म्हणून पाहावं. जग दाखव. तू त्यांचा किती वेळा पाया पडतो वर्षातनं. रोज पडतो का कधीतरी पडतो. त्याले याद नाही दसराले पळस का दिवाळीले पळत झालं. वा वा जा. मला असे लेकर खूप आवडतात. निर्मळ मन जन सोमोही पावा मोही कपट छल छिद्र न भावा. त्याच्या मनात कोणत्याच प्रकारचं कपट नाही. पण मला उद्या 2 शिव्या दिल्याशिवाय राहणार नाहीत. तो त्याने टाकड केला आणि आत्यालाच गाया दी आणि एक ओसरलीने आत्याला गाया दी. दोन्हीतले दी बाकीतले कोणले देवा नाही. पण लक्षात बेटा तुला भविष्याची तयारी सांगतो. तात्या थोडं बसायला त्रास होतोय पण आता काय करावं. या गावात मी कमीत कमी 7-8 वर्षानंतर येतोय. हे पोरं मला बोलवत नाही असं नाही, खूप बोलवतात. पण महाराष्ट्रात 36 पैकी 33 जिल्ह्यात फिरावं लागतं म्हणून मी या भागात कधीतरी येतो. मागे दाऊडला मागच्या वर्षी आलो होतो की नाही. हां. आणि या गावात सप्तात आलो होतो. एकदा तिकडे दरवाजात कीर्तन झालं होतं. आपलं काहीतरी निमित्त होतं. संताजी महाराज जगनाडेंची पुण्यतिथी होती. तर चिमणा लग्न जर झालं तर कधीतरी हे एक करून पाशीर. करणं तुला तरी सांगून जातो. मोठा जसं करतो तसं लहाना करत असतो. लग्न झालं आपण शिक्षणासाठी जसं अधिकाराने पैसे मागतो ना त्यांच्याकडून, तसं लग्न झाल्यावर आपण अधिकाराने धर्मपत्नीला सांगावं हे बाजूला उभी राहा, आरतीचं ताट आणायला लावायचं आणि मस्त दोघांनी देवाच्या मंदिरात जाऊ नका. मी कधीच बोलणार नाही कारण आपल्या हिंदू धर्मात मूर्तीपूजा फार महत्वाची. पण तरी देखील आपण मंदिर जर 2 किलोमीटर अंतरावर असेल तर आपल्या घरातील मंदिरातील या देवतांची पूजा करावी. तुम्हाला प्रार्थना येत नसेल तरी चालेल पण एक गाणं म्हणून घ्यायचं. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार आई तुझ्या मूर्तीवाणी उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही. बालपणी मी खेळत
महाराजी कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार मिटणार नाही अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार मिटणार नाही काळी सोबत सोबत सर्वांनी म्हणायचं काय प्रत्येक व्यक्तीचा अनुभव आहे शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई गल्लोगल्ली पाहत फिर मला तुंग आई शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई गल्लोगल्ली पाहत फिरे मला तुंग आई या तुझ्या प्रेमाची ग कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार मिटणार नाही अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार मिटणार नाही वा बाळ. अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार मिटणार हो 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 अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार मिटणार हाडाचे तुकाळी करोनी केलं रक्ताचे पाणी तुझ्या सारखी आई 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 तुझ्या सारखे आई कष्ट केले नाही कोणी तुकड्या दास सांगे ऐका ही कहाणी अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार मिटणार नाही हो अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार मिटणार नाही नुसती आईच नाही बाप सुद्धा तसंच असतो बरं ते गाणं आता आलंय पण आता टाइम जास्त झालाय विठोबा रखमाई करू आणि आपण लायलं कीर्तन थांबू का चालेल थोडंसं 5-1 मिनिटं हो तुला काय मत आहे 15 मिनिटं चाल द्यावं म्हणजे मी कितला का दूर तिने येईल बाई ना पण चाल द्या याला म्हणावं प्रेम कीर्तनाविषयी पण बसायला त्रास आता ते इकडे बाळ हा लांब नाकवाला काढा ते इकडे तू याच गावचा आहे का ये मग लवकर माळकरी दिसत नाही तो माळकरी दिसतो ते गाणं आहे ना खूप गोड गाणं आहे पण ते पिक्चरचे गाणे म्हणून काही गात नाही लोक तुझे डोळे लाल आहेत काही खातो पितो हा म्हणजे काय खातो काय पितो चांगलंच खातो ना तू कितीला जातो 11वीला तुझ्या पप्पांनी तुला कितीचा मोबाईल घेऊन दिला आता मोबाईल नाही तुला मोबाईल पाहिजे का पप्पा पाहिजेत आई तुला जास्त जीव लावते का पप्पा आई तुला आई जास्त आवडते का पप्पा पप्पा दका किती कोड आता भटू अण्णा बसलेले समोर बसलेले त्यांचे 7 आपत्ती आहेत किती आपत्ती या शब्दाचा अर्थ पण फार गोड आहे बरं आपत्य याच्यातच अर्थ आहे काय जे आपल्या निमित्ताला घेऊन जन्माला आलेले असतात त्यांना काय म्हणावं आपत्य 6 आहेत आता इथून पुढे तुमची परीक्षा आहे खरी कोणाची तुमची खरी परीक्षा आहे बरं का 5ही कन्यांची नातवंड जे ते जाऊ द्या नातू याच्यातच अर्थ आहे बाबा नातू आता मी पण सर्वांची परीक्षा 5-6 कन्यांची बाप बोलून दाखवत नाही पण बापाचं प्रेम काही वेगळं असतं लई अवघड आये गड्या उमगाया बापर उमगाया बापर किती शब्द कोडे मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल मुकी मुकी माया त्याची मुकी गाल मेल तुझे वडील आहेत ना जीव लावतात ना
आता तो मृदंग वाजवत असतील जर इथं बसलेले असतील खूप खुश असतील. किती शब्द गोड आहेत. उरामंदी माया त्याची काळ्या मेघावाणी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाळा हाकला होटा मंदी हासू जरी कणावाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर. म्हणून अण्णांचा उत्तर काळ चांगला जावा तुमच्या सेवेने जावा ही तुम्हाला सर्वांना प्रार्थना. नातवंडांनाही विनंती. तशी नातवंडांना विनंती नाही करत मी आदेश देतो. परंतु जे समवयस्क असतील माझ्यापेक्षा ज्येष्ठ असतील त्यांना नक्कीच विनंती करेन की म्हातारपणी जी सेवा केली जाते लागल्यास पंढरपूरची वारी तुमच्याकडून नाही झाली तरी चालेल. कुठेतरी प्रकाशाला नाही गेलं तरी चालेल. परंतु आता इथून पुढे त्यांची जबाबदारी तुमची. तुम्ही त्यांची व्यवस्था केली पाहिजे. तुम्ही त्यांची सेवा केली पाहिजे. केली नाही असं नाही करत नाही असं नाही पण तरी देखील लक्ष देऊन केली पाहिजे. ही सर्वांना हात जोडून प्रार्थना विनंती. विठोबा रखुमाई भजन होईल. नंतर ज्ञानेश्वर माऊली भजन होईल. 2 चरणांचं चिंतन पुढच्या जन्मात कुठेतरी पुढच्या वर्षी कुठेतरी आपण करू. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई.